नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाची आणि एक गुड न्यूज आहे ज्याची आपण बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होतो। जसं की ज्या गोष्टीमुळे म्हणजे की कंत्राटी शिक्षक भरतीमुळे आपल्या थर्ड टेटच्या किंवा सेकंड फेज मधील जागा कमी होतील असा प्रत्येकाच्या मनामध्ये मनामध्ये जो विचार चालू होता, तर त्याच्यावर काल उत्तर मिळालेलं आहे आणि एक पॉझिटिव्ह GR बाहेर पडला आहे की कंत्राटी भरती जो GR निघाला होता तो रद्द करण्यात आलेला आहे। काल तुम्ही ही बातमी सर्वत्र बघितलीच असेल। तर आता कंत्राटी भरतीचा जो GR आहे तो रद्द झाला आहे, तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो, काय GR होता काय, या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, काल दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। तो GR मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देते, किंवा एव्हा तुम्ही आतापर्यंत बघितला असेल की GR काय होता। आता तुम्हाला माहिती आहे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती व्हावी या संदर्भामध्ये तो GR होता। आणि अगदीच काल परवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची किंवा कोकण विभागातील काही ठिकाणच्या कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। आणि मग त्यामुळे सर्व अभियोग्यताधारक एकाच याच्यामध्ये होती की आता काय होणार जर समजा ही भरती पुन्हा कंत्राटी पद्धतीने करण्यात आली। जी भरती आता समजा या पुढे थर्ड टेट होण्यापूर्वी किंवा सेकंड फेज पूर्वी, तर मग त्या जागा दाखवल्या जाणार नाही आणि त्याचा परिणाम कुठेतरी शिक्षक भरती जी आता आपला सेकंड फेज होणार आहे किंवा थर्ड टेट होणार आहे त्यामध्ये कमी प्रमाणात भरती होईल, किंवा त्या जागा दाखवल्या नाही तर तेवढ्या जागा उपलब्ध होणार नाही असा सगळ्यांच्या मनामध्ये जो समज होता। तर त्याला काल हा जो GR आहे तो कॅन्सल झाल्यामुळे किंवा तो रद्द करण्यात आल्यामुळे एक खरंच पॉझिटिव्ह गोष्ट घडली आहे। तर बघा, एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला त्याचं टायटल सांगते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत DED BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत, अधिक्रमित म्हणजे रद्द करण्याबाबत, बाकी GR तुम्ही वाचूनच घ्या। तर बघा फ्रेंड्स, आता याचा काय परिणाम होणार की ज्या ठिकाणी आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे शिक्षक भरले गेलेले होते तिथल्या जागा अगोदर दाखवल्या जात नव्हत्या, आता या जागा दाखवल्या जाण्याची शक्यता आहे, कारण याच लोकांना पुन्हा कंटिन्यू करायचं नाही असं या GR मध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे आता ज्या काही याद्या तुमच्या समोर येत होत्या तर त्या गोष्टी घडणार नाहीत। तर याचा परिणाम असा होईल की बऱ्याच शाळा, मोस्ट कोकणमध्ये मी सांगेल की जास्तीत जास्त शाळा अशा आहे की ज्यांची पटसंख्या 10 किंवा 10 पेक्षा कमी आहे। त्याचबरोबर आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये देखील काही वाड्या वस्त्यांवर अशा शाळा आहे की ज्याची पटसंख्या 10 किंवा 10 पेक्षा कमी आहेत। म्हणजे तुम्ही विचार करा, त्या सगळ्या ठिकाणचं जर हा GR रद्द झाल्यामुळे त्या सगळ्या ठिकाणच्या जागा आता दाखविल्या जातील। आणि राहिला सेकंड फेजचा, आता बरेच जण मला विचारते की मॅडम सेकंड फेजमध्ये किती जागा येतील एकदा सांगा। आता मला तुम्हाला सांगायचं आहे की ॲक्च्युअली जी आपली शिक्षक भरती होती ती सुरुवातीला 30,000 पदांची भरती होणार आहे असं सांगितलं होतं। त्यामध्ये पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, तर जो आपला कन्व्हर्जन राऊंड झाला, पहिला टप्पा झाला आणि कन्व्हर्जन राऊंड झाला। यामध्ये जवळपास जर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रायव्हेट या सगळ्या जर जागा धरल्या तर 21,000 जागांची भरती प्रक्रिया झालेली होती। त्यानंतर आता किती जागा येतील तर बघा, इथे एक मी न्यूज लावून देते। मागे सांगितलं गेलं होतं की 15,000 जागा येण्याची शक्यता आहे। कशासाठी? सेकंड फेजसाठी। मग खरोखर 15,000 जागा येतील का? तर मित्रांनो, एवढ्या जागा येणार नाहीत। जागा अप्रॉक्सिमेटली म्हणजे 20 तारखेपर्यंत, आपलं 20 फेब्रुवारीपर्यंत जाहिराती अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे। तरी देखील अप्रॉक्सिमेटली जर सांगायचं ठरलं तर एक 7 ते 8 हजारापर्यंत जागा येऊ शकतात। जरी जागा असल्या म्हणजे अवेलेबल असल्या तरी पण जागा कमी मी यासाठी म्हणते की या अगोदरचं जर आपण बघितलं की जेवढ्या जागांची भरती प्रक्रिया सांगितली होती तेवढ्या जागा आतापर्यंत आलेल्या नाहीये। पहिली जरी फेरी बघितली तर आपण तिथे फक्त 11,000ची यादी लावली होती, जिथे 30,000ची आपण वाट बघत होतो तिथे 11,000ची यादी लावली। त्यानंतर मग पुन्हा कन्व्हर्जन राऊंड झाला, त्यानंतर मग आपला प्रायव्हेट संस्थांचा राऊंड झाला, तर त्यामध्ये पण प्रत्येक ठिकाणी जेवढ्या जागा अपेक्षित होत्या त्यापेक्षा कमी आलेल्या आहे। त्यामुळे मी हा आकडा तुम्हाला सांगितला आहे। तुम्ही आता म्हणत असाल की मॅडम तुम्ही निगेटिव्ह बोलताय, नाही जास्त आल्या पाहिजे। माझं असं म्हणणं आहे की जर 15,000 सांगितल्या जात आहे तर 15,000च आल्या पाहिजे, ॲटलिस्ट 10,000 तरी आल्या पाहिजे। परंतु फक्त मी एक तुम्हाला एक रियालिटी सांगितली की मागे ज्या गोष्टी घडल्या त्या रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे, कारण त्यांना थर्ड टेटला देखील जागा द्यायच्या आहेत। आता ही ॲक्च्युअल रियालिटी आहे। आणि पहिली अजून एक गोष्ट आहे की
जाहिराती किती अपलोड होतात त्यावर जागा येणार. जर जाहिराती खरंच जास्त अपलोड झाल्या मित्रांनो, तो 12-13 हजार जागा ही येऊ शकतात. मी दोन्ही बाजूनी यासाठी बोलते की यासाठी आपला पहिल्या ज्या गोष्टी घडल्या त्या यासाठी डिपेंड आहेत. तर ह्या अशा गोष्टी होऊ शकतात. आणि सेकंड फेज होतीये ना, तर खरंच खूप जास्त पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण माहिती आहे का, आता थर्ड टेटसाठी तुम्हाला म्हणजे जे आता अगदीच 1-2 मार्कांनी राहिलेले आहे त्यांना पुन्हा थर्ड टेटचा अभ्यास करणं, पुन्हा थर्ड टेटसाठी जाहिराती येणं आणि मग त्या प्रोसेसमधून जाण्यासाठी 1.5 ते 2 वर्ष जाऊ शकता. आणि जर आता सेकंड फेज झाली तर तुमचं सिलेक्शन मित्रांनो जूनमध्येच होणार. आणि जूनमध्ये सिलेक्शन जर तुमचं झालं तर तुमचं थर्ड टेट जी थर्ड टेट होणार आहे, थर्ड टेटची टोटल भरती होईपर्यंत तुमचा जो कालावधी आहे सर्व्हिसमध्ये येण्याचा तो 1.5 वर्ष झालेला असेल. त्यामुळे तुमच्यासाठी ही पॉझिटिव्ह न्यूज आहे असं माझं म्हणणं आहे. आता मेरिट कुठपर्यंत खाली येऊ शकतं याबद्दल थोडक्यात बोलते, कारण की खूप साऱ्या तशा कमेंट्स असतात आणि मला खरंच तेवढासा वेळ मिळत नाही. माझ्या मागे खूप आता म्हणजे काय होतं की एकतर रेंज नसते, त्यानंतर शाळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे तेवढासा वेळ मिळत नाही. तर तुम्हाला सांगते आता एक गोष्ट मी नक्कीच सांगेल की मेरिट खूप खाली येणार नाही. का? कारण असं आहे त्यामागे की आता जे सध्या फर्स्ट राऊंड त्यानंतर कन्व्हर्जन आणि आपला जो प्रायव्हेट संस्थांचा राऊंड झाला आहे, खाजगी संस्थांचा राऊंड झाला आहे, यानंतर ज्या मार्क्सवर उमेदवार आहेत तसे एका मार्कवर खूप उमेदवार आहेत. जर आपण इन जनरल यादी जर बघितली तर समजा 110 मार्क्स असतील तर 110वर 1,000-1,500 उमेदवार आहे. तर तुम्ही विचार करा, जर समजा एक अप्रॉक्सिमेट जर 10,000चा सेकंड फेज झाला, एवढा तर होणार नाही पण जर झाला खूप चांगलं होईल तुमच्यासाठी. तर विचार करा की हा पुन्हा कास्टमध्ये डिवाइड होणार आणि पुन्हा मेरिट 1 ते 2 मार्कांनीच खाली येऊ शकतं, जास्तीत जास्त 3-1 मार्कांनी. ते डिपेंड ऑन प्रत्येक कास्टचं डिपेंड, म्हणजे 2 ते 3 मार्कांनी खाली येऊ शकतं. आता 90 मार्कावाल्याला जर वाटत असेल, म्हणजे ते मी आता असं इन जनरल सांगत आहे, जर एखाद्याचं मेरिट आलेलं असेल 91 पर्यंत एखाद्या कास्टचं तर ते 90चं येईल, पण असं होणार नाही की ओपनचं 90 मार्कावाल्याचं सिलेक्शन होईल. सध्या 1 ते 5 साठी सांगते, जे 6 ते 8 आहे म्हणजे सायन्स मॅथच्या जागा, तिथे कमी मेरिट लागण्याची शक्यता आहे. तर या काहीशा गोष्टी घडू शकतात, म्हणजे हे मला प्रत्येक वेळा तुमच्याकडून विचारलं जात आहे, त्यामुळे मग म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी कव्हर कराव्यात. की आता कॉन्ट्रॅक्ट बेसिस होत नाहीये म्हटल्यावर सेकंड फेजला बऱ्यापैकी जागा येतील. जर तसं काही घडलं असतं तर सेकंड फेजला अगदी 4 ते 5 हजार जागा आल्या असत्या, त्यामुळे त्यापेक्षा जास्त नक्कीच जागा येतील. त्यानंतर खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे की तुम्ही म्हणजे 2 ते 3 मार्काने ज्याचं राहिलंय आपल्या मेरिटपासून, बघा आता कोणाचं कुठपर्यंत आलंय, म्हणजे आता बघा आपलं काय 1 ते 5, 6 ते 8, त्यानंतर 9वी 10वी जिथून ज्याच्या जी लँग्वेज आहे सायन्स मॅथ तिथून 2 ते 3 मार्कांनी धरा. का माहिती का, 5 मार्कांनी यासाठी खाली येणार नाही, कारण सेम मार्कवाले भरपूर आहेत. म्हणजे बरेच जण विचारतात की मॅडम हे सांगा, मॅडम ते सांगा, ह्या कुठल्या जागा येतील त्या येतील. तर त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट की सेकंड फेजचा थर्ड टेटवर परिणाम होणार का, या संदर्भामध्ये नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, त्यामध्ये आपण इन डिटेल बोलणार आहोत. तर त्यासाठी अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण यावर मी शिक्षक भरतीचे अपडेट देतच असते. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पॅशनेट जर्नी, तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते चॅनल जॉईन करा, तिथेही मी अपडेट देत असते. आणि कनेक्ट रहा, यानंतर आपल्या रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतच जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत रहा. धन्यवाद.